कोकणातली साधी सिंपल शांततेतली दिवाळी अनुभवायची आहे तर हा व्हिडिओ नक्की पहा। गावी आल्यावर पहिलं काम म्हणजे हातात झाडू घेणं आणि सगळा परिसर स्वच्छ करणं, घर स्वच्छ करणं। माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच दिवाळीला गावी आली आहे। गावची दिवाळी कशी असते खरंच मला माहीत नाही, त्यामुळे उत्सुकता होती। आदल्या दिवशी आम्ही हा सगळा पाला पाचोळा सगळा स्वच्छ केलेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळची पहाट पहा। शुभ दीपावली। मी सकाळी लवकर उठलो आहे, वहिनी पण सोबत आहे। 4:30 वाजलेत। मी तुम्हाला बाहेर दाखवते काय दिसतंय। पूर्ण काळोख आहे, पण खरं डोळ्याला दिसतंय ना ते कॅमेरामध्ये टिपलं जात नाही आहे। खूप छान धुकं पडलेलं आहे। तिने ते नारळाचं दूध काढलं आहे आणि त्यातच उटणं घातलेलं आहे। इथे आमची तयारी झालेली आहे। नारळाचा रस, मोती साबणाशिवाय दिवाळी अधुरी आहे ना। मोती साबण, नारळाचा रस आणि कालच कार्ट काढून ठेवलेली आहे। तर सकाळी उठल्यानंतर खरं पहिलं काम असतं की तुळशीपुढे दिवा लावणं आणि जी कारीट काढून ठेवलेली आहे ती तुळशीच्या समोर ठेवणं। आणि एक काढायचं समोर आणि ती पोड एक पोडतो। बालपणीची आठवण आठवली ना, दिवाळीची पहिली पहाट फार उत्सुकता असायची। पहिला फटाका कोण वाजवणार आणि पहिली पणती कोण लावणार। मुंबईत असते तशी कोकणातली दिवाळी नाही। खूप शांत निवांत अशी ही दिवाळी। मध्येच एखाद्या फटाक्याचा आवाज येतो आणि ही शांतता थोडी भंग होते। पण शांत बसलं ना तेव्हा जाणवलं मस्त पक्ष्यांचे मंजुळसे आवाज, त्याच्यामध्ये गाईच्या हंबरण्याचा आवाज। अशी निसर्गरम्य दिवाळी मी पहिल्यांदा अनुभवली। तर दीपावलीच्या हितगुज तुमच्याशी या पूर्ण परिवाराला माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची आणि शांतीची जाओ। शुभ दीपावली वहिनी। शुभ दीपावली। दीपावली मला वाटतं प्रत्येक घराचा ना एक आत्मा असतो, जशी ही आमची वहिनी या घराचा खरा आत्मा आहे, कारण तिच्याशिवाय ना हे सगळं अधुरं वाटतं। तर सकाळी उजाडल्यानंतर जवळजवळ 6:30-7च्या दरम्यान ही सकाळ पहा, किती सुंदर, मनमोहक आणि शांतता देणारी। हो, हॅपी दिवाळी। थंडी वाजते तुला? तर सकाळी सकाळी नित्या इथे धग घ्यायला बसली आहे, कारण तिला थंडी वाजत होती आणि वहिनीनेच सांगितलेलं आहे ते बस म्हणजे थंडी पळून जाईल। कारीट फोडताना आमची नित्या। गोविंदा 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 फोड। अरे लाव, ताकद लाव, डोक्याला लावायची। हॅपी दिवाळी। हॅपी दिवाळी। आणि ते तोंडामध्ये पण टाकायचं असतं एक बी। घाल। कडू आहे? कडू खाल्लं ना की मग गोड फराळ मिळतो। तर वहिनी इथे वाडी ठेवते म्हणजे नैवेद्य काढलाय थोडक्यात तिने। आणि जसा फराळ असतो तसं कोकणामध्ये ना फराळ म्हणजे खरं पोह्याला मान आहे। आजच्या दिवशी गोड पोहे केले जातात, ज्याच्यामध्ये गूळ आणि खोबरं घातलं जातं। तर इथे वहिनीने आमच्या पोहे केलेले आहे, ज्याची वाडी आम्ही दाखवतो। देवाची पूजा चालू आहे, आज मोठे देवी पूजा करतायत आणि यानंतर ते वाडी ठेवणार। म्हणजे या दिवशी पूर्वजांनासुद्धा त्यांची आठवण केली जाते आणि त्यांना वाडी ठेवली जाते। तर इथे वहिनी खास माझ्यासाठी वेणी बांधते गोंड्याची। मी पहिल्यांदाच गोंड्याची वेणी पाहिली, पण कोकणात कसं माहिती आहे, प्रत्येक फुलाला मान आहे। इथे स्त्रिया
गोंड्याची वेणी जी आहे ती केसामध्ये माळतात आणि तिची इच्छा होती की फुलं भरपूर आहे, ती फुकट जाणार, मी तुला वेणी बांधून देते, तू ही घाल. तर ही सुंदर गोंड्याची वेणी. तर इथे आमची किल्ल्याची तयारी चालू आहे. मुलांना कळलं पाहिजे किल्ला कसा बांधायचा, का बांधायचा, त्याच्यासाठी ते इथे मी माती जी आहे ती गोळा करून देते. हॅलो हॅलो. तर आम्ही किल्ला बनवतोय. बनवणार ना तू? बनवणार. कसा बनवणार? शिवाजी महाराज. शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज तू बनवणार? कसे बनवणार? मी ट्राय करणार. ओके. ती पिक्चर काढणार असं तिथं म्हणायचं आहे, तिला म्हणायचं आहे, कारण आम्ही स्टॅच्यू आणायला विसरलो, तर आता असलेल्या सामानातून आम्ही किल्ला बनवतोय. आमच्याकडे आहे हे दगड गोळा केलेले आणि ही माती आहे. तर सुरुवात करूया. मी इथे ही जागा चूज केलेली आहे. खरं पाऊस पडतोय त्यामुळे ही अशी अवस्था झालेली आहे पूर्ण अंगणाची आमच्या. तर इथे आम्ही किल्ला करायचं ठरवलं. हे अशा पद्धतीने नाही, पायाने नाही करायचं, हाताने करायचं. नाही, कुठे मुंगे आहेत, काय नाही. मला मजा वाटायची मातीमध्ये. असं नाही टाकायचं नाही असं. माझ्या बालपणीच्या अनेक आठवणी आहे ज्याच्यामध्ये आम्ही किल्ले बनवले. कारण डोंबिवलीमध्ये माझं बालपण गेलं, त्यामुळे आमच्या प्रत्येक सोसायटीचा एक वेगवेगळा किल्ला असायचा आणि त्या किल्ल्यासाठी खूप धडपड केली जायची. म्हणजे एका दिवसात माती गोळा कर, दगड गोळा कर, अजून काय काय जे शक्य आहे, जे डेकोरेशन करणं शक्य आहे ते सगळं काही. तर मी स्वतः जेव्हा येणार होते गावी तेव्हा असं ठरवून आलेले की मुलांना किल्ला करायला दाखवायचं, शिकवायचा. त्याप्रमाणे मी त्यांना थोडंफार शिकवलं आणि मी आता इथे मस्तपैकी फिरते आणि थोडं शूट करते. म्हणजे आमचं घर नेमकं कुठे आहे हे तुम्हाला दिसेल. आजूबाजूला इतकं सुंदर वातावरण आहे आणि मुलं बिझी आहेत किल्ला बनवण्यासाठी. खरं तर मी त्यांना फक्त एक अंदाज सांगितला की कसं करायचं आणि मग हे त्या दोघांनी मिळून त्यांना जसा जमेल तसा त्यांनी किल्ला बनवलेला आहे. खरं आपल्या शिवरायांना, छत्रपती शिवाजी महाराजांना एक मानवंदना देणं गरजेचं आहे. छत्रपतींचा इतिहास जो आहे ना, मला वाटतं तो प्रत्येक मुलाचा आवडीचाच असतो. आणि अद्वैत मला नेहमी असे प्रश्न विचारत असतो आणि तेव्हा किल्ल्याचं महत्त्व नेमकं काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे त्यानेसुद्धा. म्हणूनच मी म्हटलं चल आपण यावेळी गावी जेव्हा जाऊ तेव्हा किल्ला बनवू. तर हे आमचं सुंदर असं घर माडीचं आणि आजूबाजूला हिरवळ, काय अजून वेगळं सुख हवं आहे. तर संध्याकाळी 4-4:30च्या दरम्यान आम्ही हे सगळं करत होतो आणि तुम्ही ऐकू शकता हा पक्ष्यांचा आवाज. हे बघ काठी हवी होती ना, हे बघ. मस्त बनवला रे, छान बनवला. बघू बघू नित्य बाजूला. अरे वा, छान बनवला. तर मी फारसं काही न शिकवता मुलांनी त्यांच्या आयडियाने बनवलेला हा खरं किल्ला. आणि मला असं वाटतं जेव्हा अशी गोष्ट आपण करत असतो ना तेव्हा त्यांच्यामध्ये असलेली कल्पकताही बाहेर पडते. आणि मला खूप छान वाटलं की मुलांनी जवळजवळ 3 तास याच्यामध्ये घालवले आणि ते मोबाईलपासून दूर होते. तर संध्याकाळी छान अशी दिवाबत्ती करून आम्ही मस्त छान छान फोटोज काढले आणि अशी ही सुंदर दिवाळी आमची साजरी झाली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.